नमस्कार. मी पूजा तुमचं स्वागत करते आहे पैस किचनमध्ये. आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीची उसळ. 1.5 वाटी मुगाची डाळ मी 4 तासासाठी भिजत घातली होती. आता आपण त्याला फोडणी घालूया. तर तेलामध्ये 2 तेजपत्ता, 2 वेलची, 2 लवंग, थोडीशी दालचिनीचा तुकडा आणि 4 काळी मिरी आणि कांदा घातलाय. मीठ घालून कांद्याला चांगला दमवून घ्यायचं आहे. कांदा दमल्यानंतर 1 टेबलस्पून इथे मी आलं लसूणचं पेस्ट घातलंय. 1 चमचा तिखा लाल, 1 चमचा काश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद घालून परतवून घेतलेलं आहे आणि त्यात मी 3 टमाटे चिरून घातले. बारीक गॅसवरती आपल्याला हे टमाटे चांगले असे शिजवून घ्यायचे. ह्याला तेल सुटल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून भिजलेली मुगाची डाळ जी आहे ती इथे मी चांगली ह्याला परतवून घेते. म्हणजे ह्याला एक प्रकारचं कोटिंग मिळतं मुगाच्या डाळीला. आणि नंतर ह्याला आदन घालायचं आहे. आदन म्हणजे गरम पाणी. साधारण 2 ग्लास पाणी इथे मी घातलेलं आहे. पाणी तुमच्या कन्सिस्टन्सीवरती डिपेंड असतं. तुम्हाला सुक्की पाहिजे असेल तर थोडंसं पाणी कमी घाला. मला उसळ करायची आहे त्यामुळे मी इथे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे, गरम पाणी. आता ह्याला 10 मिनिटासाठी मी फास्ट गॅसवरती शिजत ठेवणार आहे. हे कुकिंग टाईम तुमचं डाळ किती भिजलेली आहे त्याच्यावरती पण डिपेंड असतं. डाळ तुम्ही जास्त भिजत घातला असेल फॉर लॉंगर टाईम तर ती लगेच शिजते. हे 10 मिनिटांनी मी चेक केलं, 90% तर कुक झाली आपली डाळ. आता इथे आपले मसाले घालायचे आहेत आणि थोडीशी साखर. तर गरम मसाला, धणे जिऱ्याची पूड, आणखीन मी कसुरी मेथी घातली आहे. आणखीन पुन्हा एक 5 मिनिटं मी स्लो गॅसवरती ह्याला शिजवणार आहे. तर ही झाली आपली भाजी तयार. आता आपण ह्याला एक तडका देणार आहोत, कारण आपण बाहेर जे खातो मुलांना आपल्या आवडते, तर त्यामध्ये तडका असला की ते दिसतं पण छान आणि खायला पण छान वाटतं. तर तेलामध्ये थोडंसं बटर घातलं आहे, कारण बटर नुसतंच घातलं तर ते जळतं. थोडंसं तेल घाला. 8 ते 10 पाकळ्या लसणीचे घेतले आहे. साधारण अगदी थोडंसं हाफ टीस्पून इतकं मी जिंजर गार्लिक पेस्ट पण इथे घेतलेलं आहे. आणि काश्मीरी रेड चिलीज घेतले. तुम्ही ते काश्मीरी पावडरही घालू शकताय फोडणीसाठी. ही फोडणी बटरची जी आहे ती आपल्याला आपल्या भाजीवरती ओतायची आहे. दॅट्स ऑल. ह्याला मी आता गार्निश करणार आहे जिंजर आणि कोरिएंडरनी. आणि आपली भाजी झाली तयार सर्व करण्यासाठी. हे तुम्ही गरम गरम चपाती, भात कशावरही तुम्ही एन्जॉय करू शकताय. माझ्या इतर रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा. ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर करा. थँक्यू.